पण बघूया परिसर अभ्यास भाग 1 याचा पुढचा विभाग। पाठ 14वा वाहतूक। मुलांनो, आज आपण घराजवळच्या एका बागेत जाऊया। ही बाग तुमच्या घरापासून साधारण 1 किलोमीटर दूर आहे। सोबत खाऊचा डब्बा आणि पाण्याची बाटली घ्यायला विसरू नका। या बागेमध्ये आपल्याला सलग 3 दिवस जायचं आहे। आजचा आहे आपला पहिला दिवस, तर चला आज आपण चालत बागेत जाऊया। मस्त आहे ना बाग? खूप मजा करू हं आपण। आज आहे दुसरा दिवस। आज आपण सायकलनी बागेमध्ये जाऊया। वा वा, सायकलनी आल्यामुळे आपल्याला वेळही कमी लागला आणि साहित्य वाहून नेण्यासाठी श्रमही करावे नाही लागले। छान आहे ने वाहनाचा वापर करणं। आज आहे तिसरा दिवस। आज आपण गाडीनी जाऊया। वाव, गाडीनी तर काय बहार आली। वेळही कमी, श्रमही नाहीत। छानच, आणखीन जास्त छान। पण गाडीसाठी आपल्याला पेट्रोलचा वापर करावा लागला नाही। आणि दुसरी गोष्ट की त्यामुळे हवेचं आणि आवाजाचं दोन्हीचंही प्रदूषण झालं। म्हणजे वाहतुकीचा हा जरा वाईटच परिणाम झालेला दिसतोय। अगदी खरं आहे मुलांनो। वाहतुकीचे चांगले आणि वाईट असे दोन्ही परिणाम असतात। आजच्या गतिमान युगामध्ये खरं तर आपल्याला वाहतुकीच्या साधनांचा अतीव उपयोग होतो। त्याचे कितीतरी फायदे पण आहेत। कुठले कुठले बघा बरं। कामं जलद गतीने होतात। वेळ आणि श्रमांची बचत होते। व्यापार वाढीला चालना मिळते। वाहतुकीच्या सोयीमुळे जगातले वेगवेगळे प्रदेश एकमेकांशी जोडले गेले आहेत। अगदी जागतिक स्तरावर देखील वस्तूंची वाहतूक किती सहज आणि सोपी झालीय। विविध वस्तू सहजतेने उपलब्ध होत असल्यामुळे लोकांचं जीवनमान सुधारलं आहे। पर्यटन, आरोग्य, शिक्षण या सर्व सुविधा अगदी गतिमान झाल्या आहेत। अरे, हे काय दिसतंय आपल्याला? ही 3 मुलं फुटपाथवर उभी आहेत। त्यांना हा रस्ता ओलांडायचा आहे। पण काय हावभाव करतायत बरं ही मुलं? आत्ता लक्षात आलं। किती वेळ झाला त्यांना रस्ता ओलांडायचा आहे, पण या वर्दळीच्या रस्त्यावर वाहनांची इतकी ये-जा चालू आहे की त्यामुळे त्यांना रस्ताच ओलांडता येत नाहीये। आणि त्यातच सगळ्या वाहनांच्या हॉर्नचे हे कर्कश आवाज। बापरे, मुलींनी तर कंटाळून कानावर हातच ठेवलेत। या मुलाचे डोळे जळजळतायत वाटतं। किती डोळे चोळतोय हा, बरोबर आहे। या वाहनांमधून वापरलं जाणारं जे इंधन आहे त्याचं ज्वलन होत असतं आणि त्यामुळे या वाहनामधून धूर आणि विषारी वायू सतत बाहेर सोडले जातात। ओहो, म्हणजे हा तर वाहतुकीचा मोठाच तोटा झाला की। खरंय। वाहनं जे वायू बाहेर सोडतात त्यामध्ये प्रामुख्याने कोण कोण असतं माहितीये? कार्बन मोनॉक्साईड, नायट्रोजन डायऑक्साईड आणि सल्फर डायऑक्साईड। या व्यतिरिक्त धुरावाटे कार्बन आणि शिसे यांचे सूक्ष्मकण बाहेर पडतात आणि हवेत मिसळतात। आणि या सर्व घटकांचा जर अतिरेक झाला तर अर्थातच हवेची गुणवत्ता कमी होते। यालाच आपण म्हणतो हवेचं प्रदूषण। हवेच्या प्रदूषणामुळे प्राणी आणि वनस्पती यांच्यावर काय परिणाम होतात याची काही कल्पना आहे तुम्हाला? श्वासनलिका, डोळे, फुफ्फुसांचे विकार होतात। झाडाची पानं करपतात, गळतात। झाडांचे अंकुर जळून जातात। वन प्रदेशातून वाहनांची वर्दळ वाढली तर तिथले वन्यजीव इतर ठिकाणी स्थलांतरित होतात। वाहनांच्या सततच्या आवाजाने खूप गोंगाट होतो। त्यामुळे अस्वस्थता, चिडचिड, डोकं दुखणं, लक्ष न लागणं असे परिणाम होतात। पुन्हा वाहनांच्या अपघातामुळे जखमी होणं, मृत्यू होणं हे तर प्रकार घडतातच। मग यावरून वाहतूक चांगली का वाईट? तर मुलांनो, प्रत्येकच गोष्टीचे चांगले आणि वाईट असे दोनही परिणाम असतात। आपल्याला
या दोघांचा मध्य साधायचा आहे. म्हणजे काय करायचं? तर जवळच्या अंतरासाठी पायी चालत जायचं. थोडं दूर जायचं असेल तर सायकल्स वापरायची. म्हणजे काय होईल? तर स्वयंचलित वाहनाचा वापर टाळून प्रदूषण टाळता येईल. इतर वेळेला आवश्यकता असेल त्याप्रमाणे सार्वजनिक आणि खासगी वाहनांचा वापर करायचा. याशिवाय प्रदूषण कमी करण्यासाठी आपण करू शकतो ते म्हणजे कमी प्रदूषण करणाऱ्या इंधनांचा वापर करणं, वेळच्या वेळी वाहनांची देखभाल व दुरुस्ती करणं, शक्यतो सार्वजनिक वाहनांचा वापर करणं, आवश्यक तिथेच फक्त खासगी वाहनांचा वापर करणं, भारतीय वृक्षांची लागवड व जोपासना करणं आणि प्रदूषणकारी इंधनांचा वापर टाळण्यासाठी वाहनांसाठी CNG किंवा LPG यासारखी इंधनं वापरणं. करणार ना मग तुम्ही सर्व हे?